हाय हॅलो फ्रेंड्स, मी अस्मिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आज जो आपण व्हिडिओ पाहणार आहोत तो आहे मोठ्या साईजचा पेपर कटिंग, म्हणजेच कटोरीची पेपर कटिंग। तर ही मोठी साईज किती आहे तर 44 साईज आहे। तर त्या 44 साईजच्या कटोरीची आपण पेपर कटिंग इथे पाहणार आहोत। पण व्हिडिओला सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा जो ब्लाऊज आता मी ज्या कस्टमरचा शिवणार आहे आणि आता तुमच्यासोबत जो शेअर करणार आहे, तर त्या ज्या आहेत तर त्या स्वतः आधी ब्लाऊज शिवत होत्या, पण आता त्यांचं वय झालं आहे, सो त्याच्यामुळे त्या आता शिवत नाही। मग त्यांनी काय केलं, माझ्याकडे मी शिवते असं कळलं म्हणून माझ्याकडे एक दिवस टाकला आणि त्यांनी मला सांगितलं की हे बघ, मी 2-3 ठिकाणी टाकून आली आहे, पण मला अजिबात व्यवस्थित बसला नाही ब्लाऊज त्यांचा। माझे शोल्डर उतरले किंवा मग काखीमध्ये खूप फुगा वगैरे येत होता। आता त्या स्वतः टेलर असल्यामुळं त्यांना परफेक्ट असं ब्लाऊज हवंच असणार, हो की नाही। तर मी त्यांना म्हटलं, मावशी काळजी नका करू, माझ्याकडे एकदा शिवून पहा आणि तुम्हाला आवडला तर मग तुम्ही पुन्हा माझ्याकडे टाकू शकता। सो त्यांनी आता संक्रांतीच्या टायमिंगमध्ये माझ्याकडनं शिवून घेतला, तर तो त्यांना अतिशय असा सुंदर आणि परफेक्ट बसला आणि त्यांनी माझं खूप कौतुक केलं। सो एखाद्या जुन्या टेलरने आपण आपलं जेव्हा कौतुक करतात तेव्हा खूपच छान असं वाटतं। सो या ब्लाऊजच्या बाबतीत मला असा अनुभव आला आणि मला वाटलं की हा अनुभव तुमच्यासोबत थोडासा शेअर करावा। ओके, तर मैत्रिणींनो, चला आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मैत्रिणींनो, इथे पाहू शकता मी इथे हे जे ब्लाऊजची काही मेजरमेंट आहे ती सगळी लिहून घेतलेली आहे। हे पहा, सगळं लिहिलेलं आहे, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट पाहिजे तर काढून घेऊ शकता। आणि प्लस मी एक सेपरेट व्हिडिओही बनवला आहे की ब्लाऊज जेव्हा आपण शिवतो तर त्याच्यामध्ये किती इंच मार्जिन ॲड करायचे आहे किंवा काय काय करायचं आहे, ते सगळं त्याचा सेपरेट व्हिडिओ मी लिहून घेतला आहे। म्हणजे ब्लाऊजचं मापक कशी लिहून घ्यावी याची, तर तो देखील आपण आपल्या चॅनलवर आहे, तो पाहू शकता तुम्ही, किंवा मग लिंक देखील आहे जी मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेन। तर मैत्रिणींनो, पाहू शकता मी इथं पेपर घेतलेला आहे आणि पेपरची ओपन साईड जी आहे ती मी या साईडला ठेवलेली आहे आणि बंद बाजू आहे ती माझ्या साईडून करून घेतलेली आहे। तर तुम्ही देखील तसंच करायचं आहे। तर आपण सर्वात आधी काय करायचं आहे, तर ब्लाऊजची उंची जी आहे ती टाकायची आहे। तर ब्लाऊजची उंची किती आहे, 14.5 इंच, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे, म्हणजे किती येतं आहे तर 15.5 इंच। ओके, तर 15.5 यायचं आहे, तिथं मार्किंग करायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथेच त्याच्या जिथं मार्किंग केले तिथेच आपल्याला छातीचं माप जे आहे ते ठेवायचं आहे। आता जे छातीचं जे माप आहे तर ते आहे किती 44, म्हणजे चौथा भाग किती येतं 11 इंच, आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। तुम्ही 1.5 देखील ठेवू शकता। आता त्यांनी मला थोडीशी मार्जिन जे आहे ते जास्त ठेवायला लावली, सो त्याच्यामुळे मी 2 इंच ॲड करते। पण तुम्ही अगदी 1.5 इंच जरी घेतलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही। तर सेम आपल्याला वरच्या बाजूनही मार्किंग जे आहे ते करून घ्यायचे आहे। जे आपण जेवढं खाली माप लिहिलं होतं तर तेवढी त्याची सेम वरून मार्किंग देखील आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे। तर मी मार्किंग करून घेत आहे आणि त्याचा आपल्याला चौकोन बनवायचा आहे। तर मैत्रिणींनो, मी आता तुम्हाला जास्त हे कळण्यासाठी मी आता हे जो चौकोन केलाय ना तो आधी खरं तर मी कट करून घेते, म्हणजे तुम्हाला जरा व्यवस्थित कळेल। त्या चौकोनातच आपण पेपर कटिंग जी आहे ती आपली करून घेतली आहे। तर हा असा एवढा चौकोन आपल्याला निघालेला आहे। तर आता आपण बाकीची माप जी आहेत ती टाकूया। तर आधी काय करायचं आहे, मी इथं गळ्याची जी आपली रुंदी असते ती 2.5 इंच इथे जी आहे ती टाकून घेत आहे। ओके, गळ्याची रुंदी टाकल्याच्या नंतर मी इथे शोल्डर जो आहे तो टाकते आहे। तर शोल्डर आहे तो आपला इथे पाहू शकता, इथे 6 इंच जो आहे तो मी इथे घेत आहे। ओके, आता शोल्डर टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे मुंड्याचं माप। ओके, तर मुंडा किती घ्यायचा आहे आपल्याला, 6.25 इंच मुंडा मी इथे
घेते आहे. ओके, तर इथं बरोबर 6.25 इंच आहे तिथं मी हे केले आहे आणि त्याचा मग एक आपल्याला चौकोन बनवून घ्यायचा आहे. ओके, तर त्याचा चौकोन बनवून घेतला आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, तर पुढच्या गळ्याचं माप टाकायचं आहे. तर पुढचा गळा किती येतोय, तर पुढचा गळा कसं मला पाहिजे 6 इंच. तर त्याच्यात अर्धा इंच आपण जी वरती शोल्डरच्या इथं मार्जिन म्हणजे शिवण्यासाठी जे जातं ते अर्धा इंच लागतं, तर ते धरून आपल्याला इथे लिहायचं आहे. 6.5 इंच आहे ते इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके, आता इथे गळ्याची जी रुंदी आहे ती आपल्याला इथे हे मोठे साईजचं ब्लाऊज आहे, सो इथे खालून 3 इंच घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे, 3 इंच. तर 3 इंच घेऊन त्याचा असं चौकोन बनवायचा आहे असा. ओके, आणि त्याच्यानंतर तिथंच इथे 1 इंच असं आपला टेप क्रॉस ठेवून 1 इंचाला मार्किंग करून आपल्याला याचा गोल जो आहे तो करून घ्यायचा आहे. तुम्ही इकडून करू शकता किंवा इथून असं करून असं गोलाकार असं छानसा आकार गोल द्यायचा आहे. ओके, आता इथं त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथं एक पुढच्या भागाचा आकार काढायचा आहे. तो किती, 1 इंच आणि 1.5 इंच आहे तो मागच्या भागाचा आकार काढायचा आहे. आता पुढील आणि मागील बाजू आपण एकत्रच कटिंग करणार आहोत, त्यामुळे आपला वेळ देखील इथे आहे तो वाचतोय. तर याला देखील असा गोलाकार असा शेप द्यायचा आहे. तुम्ही नवशिके असाल तर थोडासा तुम्हाला वेळ जाईल, पण नंतर प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर साधारण इथे ह्या दोघांच्या मधोमधचं अंतर साधारण काढून असं इथे जे 1.5 इंच जे केलं आहे तर त्याला देखील आपल्याला असा गोलाकार शेप द्यायचा आहे. ओके, असं. हां, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता आपली क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे. तर क्रॉसपट्टी वरच्या बाजूला म्हणजे गळ्याच्या साईडला जे असते तिला आपण 3.5 इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि इथे जे आहे ते खालच्या बाजूची जी असते तिला आपण 2.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. ओके, तर आता हे काय करायचं आहे, हा पॉईंट आणि तो पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर नेहमी इकडचा जो पुढचा आपल्या गळ्या साईडची जी ही क्रॉसपट्टी असते ती नेहमी थोडीशी अशी क्रॉसमध्ये जाऊन मग इथे मिळवायची आहे. जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, इथं 3 इंचाचंच हे करायचं आहे, मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक सरळ रेष अशी जोडून घ्यायची आहे आणि मी अर्धा इंच तुम्ही असं क्रॉस करून देऊ शकता. पण आता मला सवय झाली आहे, सो मी याला छान अशी मार्किंग करून जी आहे ती घेत आहे. हे पाहू शकता, ही अशा प्रकारे आपल्याला मार्किंग छान अशी कटोरीची तर मार्किंग करून झालेली आहे ह्याची क्रॉसपट्टीची, सॉरी. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आता इथं जे आपण मुंड्याचं माप टाकलेलं आहे तर इथे किती आपण 1 इंच सोडलं होतं, तर तिथंच बरोबर मार्किंग टेप ठेवायचा आहे आपला. आणि त्याच्यानंतर 1, 2 आणि 2.5 इथे जिथे 2.5 इंच येतं तिथे जे आहे ते आपल्याला इथे एक पॉईंट काढून घ्यायचा आहे. आणि हा जो गळ्याचा भाग आहे तिथं पण अशी सरळ टेप ठेवून आपल्याला इथे 1 इंच जे आहे तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके, आता त्या कस्टमरची कटोरीचा आकार जो आहे तो इथे मी घेतला आहे 6 इंच आणि तो त्यांना व्यवस्थित देखील बसलेला आहे. तर कटोरी 6 इंच आहे तिथं मार्किंग करून घेतलेली मी आहे. आता त्याचा छान असा गोलाकार असा शेप जो आहे तो द्यायचा आहे. मैत्रिणींनो, आता आपण याला कटिंग करून घेऊया. त्याच्यासाठी काय करायचं, आधी असं सरळ करून घेत आहे पेपरला. आणि पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला हा जो मागच्या साईडचा भाग असतो तो कट करायचा आहे. तर मागच्या साईडच्या मुंड्याचं जे आपण कर्व दिलेले आहे ती कट करून घेऊया. ओके, ही अशी. तर मैत्रिणींनो, आता मी ह्या ब्लाऊजचा पुढचा आणि मागचा भाग आपण वेगळा करून घेऊया. आणि मग मी ते क्रॉसपट्टी कट करून घेत आहे. त्याच्यानंतर पुढचा गळा कट करून घेत आहे
आणि त्याच्यानंतर जो पुढचा आपला मुंड्याचा आकार आहे तो देखील मी ते कट करून घेत आहे आणि त्याच्यानंतर कटोरी जी आहे ती आपली कट करून घेत आहे। आता हे सगळं झाल्याच्या नंतर मागचा भाग घ्यायचा आहे, गळा रुंदी टाकायची आहे, गळ्याची उंची टाकायची आहे आणि मग तो देखील कट करून घ्यायचा आहे। आता मैत्रिणींनो, आपण पुढच्या भागामध्ये जेव्हा उंची टाकली तेव्हा 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड केली होती, बट आपल्याला पुढच्या भागात 2 इंच लागते। तर ते आपण कशावर करणार आहोत, तर डायरेक्ट अस्तरवर ती उंची वाढवणार आहोत। तर तो देखील मी व्हिडिओ घेऊन येणार आहे, तो देखील तुम्ही नक्की पहा। तर मैत्रिणींनो, आता कटिंग करून झालेली आहे। तर आता ही जी कटोरी काढलेली आहे तर ती जे आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे, म्हणजेच वाढीव कटोरी आपल्याला काढायची आहे। तर इथे मी असा पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर ही कटोरी आहे ती ठेवून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्या कटोरीची ॲज इट इज मार्किंग जी आहे ती करून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, आता मी इथं आखून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर दोन्ही साईडूनी कटोरी वाढून घ्यायची आहे। तर ती कशी वाढवायची, तर इथे आता हे मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे, हेवी साईजचं, सो त्याच्यामुळं आपण रेग्युलरली कटोरी वाढवते वेळी काय घेतो, इथं आपण 1.5 इंच घेतो, पण आपल्याला हे मोठं साईजचं असल्यामुळे 1.5 इंच न घेता आपल्याला किती घ्यायचं आहे, तर 1.25-2 इंच, म्हणजेच 1.5 इंचाची जी रेषा दिसते त्याच्यानंतरच्या पुढच्या 2 रेषा। ओके, हे 1.25-2 इंच झालं। तर आपल्याला दोन्ही साईडून जे आहे ते 1.25 इंच घ्यायचं आहे। इथल्या साईडून काय करायचं आहे मैत्रिणी, आपल्याला इथे अर्धा इंचानी इथे वरच्या साईडून वाढून घ्यायचं आहे। तर इथे अर्धा इंचावरून मार्किंग करते आहे, इथे पाहू शकता, हे अर्धा इंच जे आहे ते इथे मी मार्किंग करून घेत आहे आणि त्याला असं शेप द्यायचा आहे। ओके, आणि हेच असं थोडं, आता तुम्ही जर नवशिके असाल तर काय करायचं आहे, मी अजून सांगते तुम्हाला, अर्धा इंच अशी थोडी इथे, थोडीशी इथे आणि थोडीशी इथे। ओके, म्हणजे साधारण अशा 2-4 खुणा करून ठेवायच्या आणि हे जे सरळ आहे ते आपल्याला इथे मिळवायचं आहे। तर मी कशा प्रकारे मिळवते आहे ते पहा। ओके, हे असं आहे, हे अर्धा इंच इथे वर नेलं आणि हे असे आपण जे डॉट दिलेले आहे ते मिळवले आणि त्याच्यानंतर हे असंच क्रॉस 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 जायचं आहे आणि ते मिळवायचं आहे इथे खाली कटोरीच्या भागाला, जिथे आपण 1.25-2 इंच मार्किंग केली होती। ओके, आलं असेल लक्षात, ते अर्धा इंचाच्या थोड्याशा मार्किंग करून घ्यायच्या आणि इथून सरळ हे जे ही रेष आहे ती इथे मिळवायची आहे। ओके, आता एक खूप इम्पॉर्टंट असा येतो म्हणजे टक्सचं पॉईंट काढणे। ओके, तर त्याच्यासाठी काय करायचं, ही जी आपली जी ओरिजिनल कटोरी आहे तर ती किती इंचाची आहे ती मोजायची आहे आणि त्याचा मध्य जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। ओके, आता जी काही कटोरी असेल तर त्याचा मध्य कसा काढायचा, तर ही अशी आपली फोल्ड करायची पट्टी आणि अशी करून जिथं मध्यभाग येतोय तिथं एक पॉईंट काढून घ्यायचा। ओके, आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूने जो पॉईंट आलेला आहे तर इथे 1.5 इंचाला आपल्याला एक पॉईंट करून घ्यायचा, पॉईंटच करायचा आहे सुरुवातीला। तर का ते मी लक्षात सांगते, ते तुम्ही लक्षात ठेवा। हे पहा, आता काय करायचं आहे, आता इथून इथं आपल्याला किती माप येत आहे ते मोजायचं आहे। तर इथे माप येत आहे किती, 5.25। ओके, तर या साईडून देखील तेवढंच आलं पाहिजे, तर आपल्याला समजायचं की कटोरीचं मार्किंग व्यवस्थित होते। तर पाहूया तिकडे येते का, तर इथे पाहू शकता, इथे 5.25 इंचच, म्हणजे आपलं कुठंतरी इथले मार्किंगचं पॉईंट चुकत आहे। ओके, तर काय करायचं आहे, अशा वेळी एक साधारण एक अंदाज घ्यायचा आहे की हे जे आपलं हे वरचं हे दिसतं आहे ना इथे, तर तिथून एक असं सरळ एक अंदाज घ्यायचा, एकतर पट्टी घेऊन तुम्ही घेऊ शकता की साधारण मध्य भाग कुठे येतोय। तर इथं आपण मध्यभाग घेऊया आणि जिथं 1.5 इंच मार्किंग केले तर ह्याच्याबरोबर खाली इथे पाहू शकता, इथे एक पॉईंट करून घेऊया आणि पाहूया आता दोन्ही साईडचं सेम येते का। बऱ्याचदा कटोरी का चुकते, तर ह्याच कारणामुळे चुकते की आपण सरळ इथे 1.5 इंच केलं, सरळ मार्किंग करून घेतली कटोरी आणि हे केली का मग टक्स पूर्ण चुकून जातात, वाकडे तिकडे तरी होतात, नाही तर काहीतरी वेगळंच काहीतरी बनतं। तर त्याच्यासाठी आधी पाहून घ्यायचं आहे की बघा दोन्ही साईडचं बरोबर येते का। तर इथे 5.25 इंच येत आहे आणि
इकडे पाहिलं तर आपण किती 5.5 इंच येत आहे. तर तेही थोडंसं चुकतंच आहे आपलं असं वाटतंय. मग काय करायचं आहे, थोडंसं ह्याच्या साईडला एक पॉईंट करून घ्यायचं आहे आणि पाहायचं आहे आता तरी व्यवस्थित येत आहे का. तर इथे येत आहे 5.5 इंच आणि या साईडला देखील आपलं किती 5.5 इंच येत आहे. तर हे आपलं परफेक्ट माप असं झालेलं आहे. ओके, तर त्याला आता मार्किंग करून घेऊया. स्टॉप. तर मी कटोरी कट करून घेतलेली आहे. तर आता हे तुम्हाला बरोबर टक्स पॉईंट येतो का ते पाहण्यासाठी काय दाखवते तुम्हाला की आपली कटोरी परफेक्टच कट झाली त्याच्यासाठी. तर काय करायचं, इथं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं मी 1.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली, सॉरी 1.25 इंच जे आहे इथे मार्किंग करून घेतलेले. इथे 2.25चा टक्स येतो कारण की मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळं. आणि इथे 3.25 इंचाचा उभा टक जो आहे तो 3.25 इंचाचा घेतलेला आहे. आणि त्याला आपण असं फोल्ड करूया आणि इथं पाहू शकता किती छान असा आकार बरोबर टक्स आहे तो मध्ये आलेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही छान अशी आपली कटोरी जी आहे ती दिसते आहे. ओके, तर मैत्रिणींनो आता आपल्याला कटोरी वगैरे सगळं झालं आहे. आता आपल्याला बाहीची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बाहीची मार्किंग करण्यासाठी मी इथे पेपर घेतलेला आहे, तो मी अशा प्रकारे फोल्ड केलेला आहे आणि बंद बाजू आहे ती माझ्या या साईडला ठेवली आहे, ओपन बाजू या साईडला ठेवलं आहे. ओके, आता काय करायचं आहे, आपल्याला जी बाही काढायची आहे तर त्याचं माप करायचं आहे. ओके, तर बाही उंची किती घ्यायची आहे आपल्याला 7 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करायचे. आता हे अस्तचं आहे त्यामुळे 1 इंच. जर तुम्ही विदाऊट अस्तचं शिवत असाल तर तुम्ही 1.5 इंच मार्जिन ॲड करू शकता. ओके, आणि वरच्या बाजूला काय करायचं आहे, आपल्याला जे बगलदंड येत आहे ते घ्यायचं आहे. तर बगलदंड घेत म्हणजेच आर्महोलचा जो भाग आहे तो किती येत होता, तर आपल्या 9.25 इंच येत होता. ओके, आणि तर आपल्याला इथे पाहू शकता जेवढा आर्महोल आणि प्लस 2 इंच ॲड करायचं आहे. पण ॲक्च्युली इथे बसत नाही आहे मोठ्या साईजचं असल्यामुळे. तर जेव्हा आपण अस्तरवर मार्किंग करू तेव्हा वाढून घेऊ साईडून दोन्ही. ओके, आणि त्याच्यानंतर आता इथं 8 इंचाला मार्किंग केलेली आहे तिथून आपण सरळ एक इथे आडवी रेष आहे ती मारून घ्यायची आहे. ओके, तर मी इथे आडवी रेष जी आहे ती इथे मारून घेत आहे आणि आपल्याला इथून जे आहे या बाजूने जे ओपन बाजू आहे त्या बाजूने आपल्याला 3 इंचावर मार्किंग करायचे आहे आणि आडवं जे मार्किंग असणार आहे आपलं ते असणार आहे आपलं 2.5 इंचाचं. ओके, तर 2.5 इंचावर आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे. ओके, आणि इथून काय करायचं आहे, इथं जो कॉर्नर आहे त्या साईडून 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि आपल्याला आता बाहीचा शेप जो आहे तो घ्यायचा आहे. तर शेप कसा द्यायचा, आता हे जे आहे ते 1 इंचाला अशी थोडीशी आडवी लाईन द्यायची आणि हा अशा प्रकारे आपल्याला स्लीवचा आकार असा थोडासा इथून असा खाली येऊन ह्या लाईनीला आपल्याला मिळवायचा आहे. ओके, आता आतल्या साईडचा खोलगट म्हणजे बाहीचा आतल्या साईडचा भाग देण्यासाठी तर साधारण 1.25 ते 1 इंचाचं अंतर असलं पाहिजे. ओके, तर इथे याच्या मधोमध मी इथे 1 इंचाला मार्किंग करते आहे. आता आपल्या जसा कसा आकार आहे त्याच्यावर डिपेंड आहे की 1 येते की 1.25 येते. ओके, पण 1 ते 1.25 ते 1चं अंतर असावं. ओके, तर इथे 1 इंच आहे तर तिथूनच आपल्याला इथं थोडंसं असं डाऊनमध्ये यायचं आहे आणि ज्या प्रकारे माशाचा आकार असतो त्या प्रकारे असं करून हे जे आहे ते 2.5 इंचाला जे आहे ते आपल्याला असं मिळवून घ्यायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आपला जो बाही घेर आहे तो खालच्या बाजूला जो आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर बाही घेर आहे तो आहे 7.5 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचं आहे. म्हणजेच 2 इंच ॲड करायचे म्हणजेच किती येत आहे, तर 7.5, 8.5 आणि 9.5 इंच जे आहे ते मार्किंग करायचं आहे.
आणि इथे आपल्याला आहे तो भाग असा जोडून घ्यायचा आहे आणि आता याची आपण आहे ती कटिंग करणार आहोत. ओके, तर कटिंग करण्यासाठी पेपर अशा प्रकारे करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मार्किंगवर बरोबर आपल्याला कटिंग जी आहे ती करून घ्यायची आहे. हे केल्या बगल हे बाही जी आहे ती आधी आपल्याला असा हा जो पहिला भाग आहे तो असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जे वरती मार्किंग केलेला आहे तो अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि कट करून झाल्यानंतर बाही आपल्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर जो आतल्या साईडची जो मार्किंग केलेली आहे आपण स्लीवची, तर तो देखील आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे व्यवस्थित अशी आपली बाहीची कटिंग जी आहे ती करून झालेली आहे. ओके, तर अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ जरी हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या एक व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा आणि आपल्या जर चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.